नमस्कार मित्रांनो. आपल्या सर्वांच्या आवडीच्या पॉडकास्टमध्ये म्हणजे ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. जर तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाहीकडे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने जमिनीच्या मालकी हक्काबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि ज्याची माहिती आपल्यापैकी प्रत्येक जमीनधारकाला ही असायलाच पाहिजे. तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक बटन दाबा, बेल आणि फॉरवर्ड फॉरवर्ड बटनही दाबा, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. तर मित्रांनो, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत भोगवटादार वर्ग 2 जमिनींची वर्ग 1 भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता अनेकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की त्यामुळे नेमका काय बदल झालेला आहे? साध्या भाषेत सांगायचं झालं तर भोगवटादार वर्ग 2 च्या जमिनींवर मालकी हक्काबाबत काही तांत्रिक मर्यादा असतात. जसे की तुम्ही विकू शकत नाही, तुम्ही भाड्याने देऊ शकत नाही. मात्र आता या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यासाठी जे अधिमूल्य म्हणजे प्रीमियम आकारले जाते, त्या शुल्काची पुनर्रचना करण्यास सरकारने मान्यता दिली आहे, मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. अशी अधिमूल्य पुनर्रचना केल्याने होणार काय आहे, तर भोगवटादार वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये होणार आहे आणि याची अधिकृत अधिसूचना लवकरच जारी होणार आहे. या निर्णयाचे काय फायदे आहेत ते आपण पाहून घेऊया. तर या निर्णयामुळे राज्यातील लाखो भोगवटादार वर्ग 2 जमीनधारकांना खूप मोठे फायदे होणार आहेत. पहिला फायदा म्हणजे मालकी हक्क. जमिनीवर पूर्ण मालकी हक्क मिळण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर होतील. दुसरा फायदा म्हणजे जमीन व्यवहार करणे आता सुलभ होणार आहे. आता अशा जमिनींची विक्री करणे किंवा त्यांचे हस्तांतरण करणे हे अधिक सोपे होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरा जो फायदा आहे तो असा आहे की या जमिनींवर बँकांकडून कर्ज मिळवणे आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य जमीनधारकांसाठी हा निर्णय एक गेम चेंजरच ठरणार आहे. या निर्णयामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना अखेर न्याय मिळाला आहे असं आपण म्हणू शकतो. या निर्णयाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे की स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांची बरेच दिवसांच्या पासून ही मागणी होती. 1980 पासून हा प्रश्न प्रलंबित होता. सरकारने आता निर्णय घेतला आहे की स्वातंत्र्य सैनिकांना दिलेल्या जमिनी त्यांच्या शेतकरी वारसांच्या नावावर केल्या जातील आणि त्या सर्व जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरित केल्या जातील. यामुळे त्या कुटुंबांना त्यांच्या जमिनीची पूर्ण मालकी आता मिळणार आहे. देवस्थान इनाम जमिनी या वर कायमस्वरूपी तोडग्यासाठी आता नवीन कायदा करण्यात येणार आहे. जमिनीच्या संदर्भात ही सगळ्यात मोठी अपडेट आहे की देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न या जमिनींच्या प्रलंबित समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकार आता नवीन कायदा आणत आहे. महसूल मंत्र्यांच्या माहितीनुसार आगामी अधिवेशनात या कायद्याचा मसुदा मांडला जाऊ शकतो आणि नागरिकांच्याकडून त्याच्या हरकती आणि सूचना मागवल्याही जातील हे लक्षात ठेवा. याशिवाय एक मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठी ही अजून एक आनंदाची बातमी आहे की वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणी पत्रावर म्हणजे पार्टिशन डीडवर आता नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. आता तुम्ही तहसीलदारांच्याकडे किंवा दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन मोफत नोंदणी देखील करू शकता आणि याच्यामुळे कुटुंबातील वाद टळणार आहेत, वाटण्या सलोख्याने होणार आहेत. हा अतिशय महत्वाचा निर्णय आहे. तर मित्रांनो, महसूल विभागाने घेतलेले हे निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी खूपच दिलासादायक आहेत. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच जारी केली जाईल सरकारतर्फे आणि या सगळ्याच्यामुळे शेतकरी वर्गाला कर्जाची उपलब्धता होईल, वाटणीपत्र करणं अतिशय सुलभ होईल. स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना 1980 पासूनचा त्यांचा जे प्रलंबित पडलेला वारसा हक्काचा प्रश्न होता, तो न्याय देखील आता त्यांना मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सामान्य जनतेसाठी पारदर्शक कायदे आणि निर्धोक खरेदी विक्री आता यापुढे शक्य आहे. म्हणूनच हे अतिशय क्रांतिकारक बदल ठरतात. राज्यातील लाखो जमीनधारकांच्यासाठी हा निर्णय खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे. तर आपण वाट पाहूया अशा अधिकृत अधिसूचनेची आणि कायदा बदलण्याचीही. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.
ज्यांनी कोणी अजूनही हा माझा ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा YouTube चॅनेल अजूनही सबस्क्राईब केला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनही दाबावं, लाईक बटनही दाबावं आणि फॉरवर्डही करावं, म्हणजे असेच व्हिडिओ त्यांना पाहायला मिळतील. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची चर्चा करण्यासाठी.